सच्चिदानंद बदले घेणे हे आयुष्य त्यांनी सच्चिदानंद पद प्राप्त करण्याकरिता मिळालेलं आहे. मग मनुष्य जन्मात आल्यानंतर त्यांनी परमधर्म जर काय असेल तर मोक्ष प्राप्त करून घेणे हा परमधर्म आहे. तुम्ही ऐकत ना सर्वजण? मी फार महत्वाचा मी तुम्हाला विचारत राहणार आहे आता 9 वाजेपर्यंत. आणि तुम्ही नाही ऐकलं मी कोणाला सांगेल? मग तुम्हाला सांगण्याकरिता फार धावपळ करीत आलोय. तुम्ही ऐकलंच पाहिजे. नाही ऐकलं मला कसं बरं वाटेल? मी तुम्हाला ऐकायलाच लागेल ते. तुम्हाला समजू अगर न समजू माझं सांगायचं काम आहे. फार महत्वाचं मुद्दा आहे. खालीपासून तिथपर्यंत विनोद मला करता येत नाही. कीर्तनात विनोद कशात काय? मनोरंजनाचं थोडं साधन आहे कीर्तन. हे कीर्तन तर उद्धाराचं साधन. उद्धाराच्या दृष्टीने कीर्तन केलं पाहिजे. मला मोक्ष कसा मिळेल याचा विचार करा. परमधर्म मोक्ष प्राप्त करतो. मोक्ष म्हणजे काय असा प्रश्न लोकांना पडतो. मोक्ष म्हणजे हेच कळत नाही लोकांना. मोक्ष म्हणजे काय? ग्रहण लागतं की नाही? ग्रहण म्हणजे ग्रहणामध्ये भक्तिभाव सांगतात आता ग्रहण स्पर्श झाला, त्याच्यानंतर ग्रहण मध्य झालं आणि ग्रहण मोक्ष झालं. ठीक आहे नाही असं म्हणतात ना. ग्रहण लागणं म्हणजे ती जी सावली त्यांनी असते की नाही ती सावली त्या सूर्याला किंवा चंद्राला ग्रस्त करण्याकरिता निघते. त्याचा टच झाला की त्याला स्पर्श म्हणतात. ती मध्यभागी आली की त्यांनी महाराज मध्य म्हणतात आणि ती पूर्णपणे निघून गेली की मग त्याला मोक्ष म्हणतात. आपल्यावर सुद्धा अज्ञानाची सावली आली आहे. ती अज्ञानाची सावली आपल्याला टच केलं जाते, स्पर्श केला. स्पर्श करून ती आपल्यावर आवड हवी झालेली आहे. त्या अज्ञानामुळे आपण स्वतःला अमुक धमुक फलानं समजायला लागलो. आपण स्वतःला शरीर म्हणतो, स्वतःला देह म्हणतो, स्वतःला अमक्याचा अमुक म्हणतो, अमक्या जातीचा म्हणतो, अमक्या पंथाचा म्हणतो, अमक्या धर्माचा म्हणतो, अमक्या संप्रदायाचा म्हणतो, अमक्या आश्रमाचा, अमक्या वर्णाचा म्हणतो. हे सगळं आपण आपल्याला म्हणतो. याचं एकमेव कारण जर काय असेल तर अज्ञान. हे अज्ञान आपल्याला बिघडलेलं. या अज्ञानामुळे आपल्याला त्यांनी मला पुन्हा जन्माला यावं लागतं, पुन्हा मरावं लागतं. ही अज्ञानाची सावलीच आपल्यावर आहे. ते अतिशय भयंकर आहे. ती त्यांनी मला निघून गेली पाहिजे. मोक्ष म्हणजे काय? त्या अज्ञानातून आपण वेगळं होतो, याचं नाव आहे मोक्ष. महाराज म्हणतात कारण सवर्तमान जगताची निवृत्ती आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती याला म्हणतात मोक्ष. कारण म्हणजे अज्ञान. अज्ञानासह जगताची म्हणजे समष्टी जगत आणि व्यष्टी